तर मंडळी आंघोळ नाही केली आहे, कारण फवारताना ते अंगावरती त्याची छिटे बिटे उडतात, म्हणून आंघोळ करावं लागते खूप स्वच्छ. तर असंच चाललं मी आंघोळीचं. चाय नाश्ता बनवून मी पेला. बाळ उठलं होतं, तिला झोपू घातलं. प्रज्ञा आणि त्या दोघी झोपल्यात पाहिले की मी चाललो शेतात. शिवाय आणायची विसरलो यार गाईस. आमच्या जांभळीला भरपूर जांभळं आलेत आणि खुशीला खूप आवडतात जांभळं खायला, आंबट आंबट. तिला घेऊन गेलो असतो जांभळं. खुशी माझी बहीण, सायलची सख्खी बहीण. तर बघा कसं वातावरण सकाळ सकाळचं आणि मी झोप उडाली. रात्री बाळाने झोपू दिलं नाही. 1-2 वाजे पिक्चर बघत होतो. त्याच्यानंतर अजून थोडा वेळ बाळाने जागवलं. झोप थोडीशी इनकम्प्लीट आहे. सोयाबीन आहे मित्रांनो. इकडे विहीर आहे बघा, सुक्की विहीर आहे, पाणी नाही याच्यात. आणि वातावरण आहे सकाळचं. शुभ सकाळ. सूर्यदेवता कुठे आहेत? तिकडे. ते आपलं शेत आहे तिकडे बघा, आपलं शेत. ती जांभळ. झूम मस्त आहे फोनचा. iPhone 11 होतं, त्याला फक्त 3x झूम होतं, याला 10x झूम आहे. आपली सोयाबीन किती सुंदर दिसते. आलो इकडे विहिरीवरती, पाणी काढतोय हे बघा. चला A few moments later. व्हाईट टी शर्ट का घातलं असेल मी? व्हाईट टी शर्टवर डाग पडलेला आहे. वॉशिंग मशीन आहे तशी आपल्याकडे, पण तरीही खूप ओरडा खाणार आहे मी. किती वाटते ती कपडे धुते ना. This is soybean guys. If you know, you know. This is my grandfather. Hard working man. आपल्या जांभळीला भरपूर जांभळं आलेत, भरपूर एकदम खाली पडल्यात. टाइमपास काहीतरी. जांभळं खाली पडलेत खूप सारे. आणि वरती पण दाखवतो तुम्हाला. दरवर्षी आपल्या जांभळीला भरपूर जांभळे येतात, एकदम भरभरून. आता तर पिकायचे पण बाकी. आता महिनाभर खातील मुलं सगळे छोटे छोटे या जांभळीला. ही अशी सोयाबीन जी आहे, आळी लोक असतात, आळ्या सोयाबीन अशी खातात, म्हणून याला फवारावं लागतं. फॉर युअर इन्फॉर्मेशन. भरपूर काय माहीत नाही, मी जस्ट शिकतोय हळूहळू शेतीविषय. ॲग्रिकल्चर शाळेत शिकलो आहे तेवढं काफी नाही आहे, अजून भरपूर काय असतं यामध्ये. इन डिटेल्स शिकू हळूहळू. आपली शेती आहे, नंतर पुढे जाऊन आपल्याला सांभाळावं लागेल. A few moments later. ओके गाईज, काम डन. आता आलेलो, आता 10:30 वाजता आहे आणि घरी जातो. आणि मागे माझ्या ब्लू स्काय एकदम सुंदर दिसतं. आय नो, आय कॅन अँड ऑल सगळं घेऊन चाललो घरी. बाबा तिकडेच आहेत, थोडंसं बाकी आहे, ते तेवढं झाल्यावर ते घरी येणार आहेत. आणि आज उपवास आहे त्यांना. मला माईला सांगायला सांगितलं की फारावळ्याचं वावरातच घेऊन ये म्हणून. वावर म्हणजे शेत म्हणजे वावर. तर तिला सांगतो. तिने बाळाला आता आंघोळ घातली असेल मी. 10:30 वाजलेत तर जातो आता. थोडंसं एवढं शर्ट घाण बघून आता काय बोलते बघू. जर माय असेल तर ब्लॉग चालू नाही करणार, कारण माय समोर ते काय ओरडणार नाही मला, पण असं एकट्यामध्ये ओरडेल. म्हणजे माय गेल्यावर, माय नसेल तेव्हा. मग उन्हाला बघा थोडीशी लाईट, सनलाईट. चिखल झालंय पूर्ण. फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू. गाईस, अरे किधर गया? छान किती दिसते फुलपाखरू. बघा, खूप भव्य कलरचे फुलपाखरं आहेत. पण आता याचा मस्त एक फोटो काढतो मी.
पंखा खोल. अरे जाऊ दे. चला. क्या रे, तू तो चाय नहीं पीने वाली थी ना? हाँ, वो बड़े तो हिल रोल रही है. खेल रही है क्या? खेत से अभी आया हूँ जस्ट. ये निकल जाएगा क्या? वॉशिंग मशीन है तो चिल्लाएगी नहीं क्या मेरी? हाँ, वॉशिंग मशीन में दाग भी निकलता है क्या? अरे बाप, फिर तो सही है. अभी फिर कब कितना भी कपड़ा गंदा कर सकते हो ना, बिंदास. परमिशन है क्या? ठीक है. अरे बबड़े पप्पा आले. पप्पा फ्रेश हो गेले. अबे नहाता हूँ मैं, रुक जा. गाइस, बेबीचं पार्सल आलंय. ते पार्सल रिसीव्ह करायला चाललोय मी. बघू काय आहे. त्या खूप सारे पार्सल मागवले. 8-10 पार्सल असतील, 10-12 पार्सल असतील. त्यातून काय आलंय ते मी चेक नाही केलं. गाइस, घरी आलोय मी भरपूर सारं सामान घेऊन. अरे ये वाला क्यों लिया? यही था, दूसरा नहीं था. अरे याला नहीं लेना चाहिए. अरे यही था, कहना एक जैसे ले गया वो वापस. और खराब भी दिखे. हाँ, बहुत दिन, एक ही पीस था. वापस कर दे. रहने दे, अभी दूसरा भी लेंगे, ये भी रहने दे. कुछ नहीं होता. काम किया था क्या इसका पैसा? क्या काम उसमें अभी? खराब दिखने लगी. जाने दे, अभी क्या करें. एक लास्ट पीस बचा था. गाइस, कान में कापूस है क्या? है ना. देखा. ये क्या था पार्सल रे? वही मैं भी सोच रहा था कब से, क्या है क्या है. लंगोट है. लंगोट है इसका. हाँ, वही सोचो ये क्या है. इतना 12 पीस गाइस, 12 पीस लंगोट आहे ते टोटल. आणि हे सगळे धुवायला लागतील आणि मग यूज करावं लागतील. अच्छा है, बहुत बड़ा है रे. बरोबर आहे. हाँ, बरोबर आहे. छोटे छोटे से लंगोट. गाइस, एक लंगोट तिला मी घेतलं होतं, तिच्यावरती लिहिलं होतं आय लव्ह डॅड. फक्त ऑन अँड ओनली डॅडी, डॅड इज प्रिन्सेस. रहने दे, जैसा कलर वलर को क्या करने का आजकल. हग्गू मुत्तू करेगी उसमें. अरे ये देख क्या लाया मैंने. किधर गया? तेरा तांबा 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 तांबा. ओवा, सीख गया अभी. सेक. अरे वो किधर गया? और कुछ तो था ना इसमें. हाँ, ये क्या है? स्लो करने का. लगाएगा किधर? मैं लगा लूँगा बरोबर. फॅन स्लो ज़्यादा करने का. गाइज, आमचं फॅन खूप फास्ट आहे, तर बाळाला थोडासा जास्त हवाचा प्रॉब्लेम होतो, म्हणून आता हे फिक्स करतो मी आणि एकदम ओके मध्ये होऊन जाईल मग काम. खूप हे 300 रुपये थे गाइज, एवढं पीस. ये क्या है? ये दवाई खाने के लिए, पर अभी नहीं, बाद में बैकअप के लिए लेके रखा है बस ऐसे ही. हगू वाला है. नहीं, पेट वगैरह सब दुखेगा कभी तो. गाइस, इकडे काम चालू आहे. इलेक्ट्रिशियन रोहित मोरे काम करतायत थोडंसं. एवढे दिवस आपलं हे मी केलं नाही, याची आयडिया नव्हती मला, पण बाळाला गरज आहे याची म्हणून आपण जरा शोध केला. मग आपल्याला शोध लागला की हे असं सुद्धा होऊ शकतं. प्रज्ञा ओव्याने शेकते तिला, तिला हे देते. ओव्याने चांगलं राहतं वाटतं. म्हणजे एवढी सर्दी नाही, पण थोडं तरी तिचं नाक बंद झालंय जरा. बिचारे प्रॉब्लेम होत असेल. लाईट नाही, बघू लाईटला चेक करू. मग गाइस, कसं काय बरं आहे ना. 4 वाजले, काहीतरी खाऊया. तो गाइस, बारिश का मौसम है, मैं भजिया नहीं खा सकती, लेकिन बना के तो दे सकती हूँ.
इसलिए मैं बना रही हूँ पालक का भुजिया रोहित और अरुण के लिए। रोहित और प्रज्ञा और अरुण और नहीं, मैं नहीं खा सकती, प्रज्ञा कट हो गई है और उसका क्या काम है बस, और करना है बस। तर गाईज इकडे छान छान भजिया रेडी आहेत बघा. प्रज्ञा मॅडमने आम्हाला खायला बनवले आहेत एकदम मस्त. भजिया रेडी झाले. इकडे बघा तुम्ही, काले काले सॉरी हरे हरे भजिया. खा अभी. हाय तू खा पूरा. कैसा आहे? मस्त आहे. मस्त आहे. आमचा बाळ झोपलेला आहे आणि आमचा बडा बाल पण झोपलेला आहे आणि मिडल बाल खाइले. अभी मैं जा रही हूँ अंडे का भुर्जी बनाने के लिए. इधर इंग्रेडिएंट्स है, इधर टमाटर 1, मिर्ची 1 और लहसुन इतने सारे है और 3 कांदा है और अपना कढ़ाई है. हाँ, ले ले ओए ए हु हाँ ओए सफेद कपड़ा. हाँ. नाम लेके नहीं बुलाने का ना, तो ऐसे ही बुलाना पड़ेगा. फिर क्या करूँ? आवे के पप्पा. आवे के पप्पा. खा खा. आवे के पप्पा. आवे के पप्पा, नित्या के पप्पा, दोनों के पप्पा. घुसा दे मेरे आँखों में, घुसा दे. गाइस जस्ट थोडासा पाऊस झालाय बघा. वातावरण रोड ओला ओला आणि ते आता ऊन पण आले पाऊस होऊन मस्त. आम्ही चाललो फिल्टरचं पाणी आणायला. आमच्या गावातलं फिल्टर खराब झालंय म्हणून आम्हाला विकत पाणी आणावं लागतंय. गाइस फॅन सक्सेसफुल झालाय. आता स्लो झालाय बघा एकदम. बाळ एकदम पीसफुली झोपलंय. कपड़ा कब से लाइट नहीं थी तो अभी देना पड़ रहा है. हाँ क्या 1 बाल्टी बस हो गया ना? 2 चाहिए. अभी नल में पानी नहीं आ रहा और तू मेरे हुआ पहली बार. सच में पहली बार ही अच्छा हुआ थोड़ा. साले वो मुंह पे कपड़ा ले. मुंह पे कपड़ा क्यों ले लेती है ये? गदा बाळ आहे माझा. असं झोपतं तोंड उघडं ठेवून. गदा बाळ, उसको सर्दी हुई इसलिए वो मुंह से सांस ले. तू खा चैन से. गाइस या विषयावरती शॉर्ट व्हिडिओ बनवला होता. तर गाइस इकडे आता 10 वाजलेत. आम्ही तो परत एकदा पिक्चर बघितला महाराजा. हा खूप मस्त पिक्चर आहे गाइस, तुम्ही खरंच बघा. मूवी 1 नंबर आहे. पैसा वसूल फुल. ऑस्कर अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स बाय एव्हरीवन. सिरियसली मी काय मला काय प्रमोशन वगैरे आलं नाही एवढ्या मोठ्या मूवीचं. खूप मोठी मूवी आहे ती, नेटफ्लिक्सवरती आहे. तर आपलं बस मनापासून मला वाटलं तुम्हाला सजेस्ट करू म्हणून मी सांगतोय. आता प्रज्ञाला ती हीट बॅग आणली. आता ते पाणी वगैरे गरम करायचं आणि मग ती शेकेल पाठ. तिची पाठ दुखते थोडी थोडी. बाळ झोपलंय. बाळाला पूर्ण फुल आउटफिट घातले एकदम एक मस्त 1 नंबर. फेस रिव्हील झाल्यावरती तिचे आज पण फोटो काढलेत. खूप सारे फोटोज काढलेत. ते आम्ही शेअर करत जातील फेस रिव्हील एकदा झाल्यावरती. तर आपला छोटासाच व्हिडिओ आहे. कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कीप सपोर्टिंग. बाय बाय. इंस्टाग्रामवरती आता थोडेसे ऑनलाईन राहणं चालू केलं आहे. थोडंसं ॲक्टिव्ह आता. फॉलो करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे.